मेळघाटातील वाढत्या बालमृत्यूबाबत न्यायालयानं व्यक्त केलेल्या तीव्र चिंतेनंतर आज 3 प्रधान सचिवांची उच्चस्तरीय समिती मेळघाट दौऱ्यावर पोहोचली। सार्वजनिक आरोग्य विभाग, महिला व बाल कल्याण विभाग आणि आदिवासी विकास विभागाच्या प्रधान सचिवांचा या समितीत समावेश असून त्यांनी अचलपूर उपजिल्हा रुग्णालयाची सखोल पाहणी केली। समिती रुग्णालयात दाखल होताच आरोग्य विभागाची तारांब उडाली। अधिकाऱ्यांनी तात्काळ उपस्थित राहून विविध कागदपत्र आणि सुविधा तपासणीसाठी उपलब्ध करून दिल्या। समितीने विशेषतः माता व बालमृत्यूची नोंदणी पुस्तकं, रुग्णालयाची कार्यपद्धती, उपलब्ध मनुष्यबळ, औषध साठा आणि अत्यावश्यक सेवा यांची तपासणी केली। त्याचबरोबर रुग्णालयाच्या चालू बांधकामावरही सचिवांनी प्रश्न उपस्थित केले आणि कामाच्या गती व गुणवत्तेची माहिती घेतली। मेळघाटातील आरोग्य सेवेतील मूलभूत समस्या ओळखण्यासाठी व त्यावर उपाययोजना आखण्यासाठी हा दौरा महत्त्वाचा मानला जातोय। म्हणजे लोक जे पेशंट्स येतात ते थोडा जास्त संख्या म्हणजे ओव्हरलोडेड आहे असं म्हणायला हरकत नाही। आणि त्याच्यामध्ये जे मेडिकल ऑफिसर्स वगैरेची पदं आहेत तर ते पदं त्याच्यामध्ये 1 किंवा 2 मेडिकल ऑफिसरचे पद रिकामी आहेत, बाकी त्यांनी कंत्राटी स्वरूपामध्ये भरले आहेत। आणि जे परमनंट मेडिकल ऑफिसर आहेत ते जे रिकामी